जगातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या आलिशान कारवर कंटेनर कोसळून झालेल्या भीषण अपघातात सांगलीतील एकाच कुटुंबातील 6 जणांचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना बेंगलोर तुकमूर राष्ट्रीय महामार्गावर नेलमंगल जवळ आज सकाळी घडली आहे। अपघातात चंद्राम इरगोंडा एगापगोळ, पत्नी गौरम्मा चंद्राम एगापगोळ, मुलगा ज्ञान एगापगोळ आणि मुलगी दीक्षा एगापगोळ, विजयालक्ष्मी मल्लिकनाथ एगापगोळ टकळकी, आर्या मल्लिकनाथ एगापगोळ टकळकी यांचा जागीच मृत्यू झाला आहे। एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्याने मोरबगी गावावर दुःखाचा शोककळा पसरली आहे। या अपघात एवढा भीषण झाला की त्यामध्ये कारचा अक्षरशः चुराडा झालाय। ख्रिसमसच्या निमित्ताने जत तालुक्यातील मोरबगी गावाकडे निघालेल्या हसत्या खेळत्या कुटुंबावर काळाने घाला घातला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। जत तालुक्यातील मोरबगी येथील मूळ रहिवासी असलेले आणि सध्या कर्नाटकातील बेंगलोर येथे स्थायिक झालेले चंद्राम एगापगोळ हे उद्योजक होते। त्यांची स्वतःची बेंगलोर येथे HSRL ओठ परिसरात IST सॉफ्टवेअर कंपनी आहे। तसेच विदेशात त्यांचे उद्योग आहेत। आई वडिलांना भेटण्यासाठी ते आपल्या व्होल्वो कारने मोरबगी गावी येत होते। कुटुंबियांसोबत 2 महिन्यांनी ते गावी येत होते। आजही ते कुटुंबियांसोबत आई वडिलांना आणि नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यासाठी गावी येण्यास निघाले। चंद्राम यांनी लांबचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी 2 महिन्यांपूर्वीच 1.5 कोटींची नवीन कार खरेदी केली होती। बेंगळुरू तुकमूर राष्ट्रीय महामार्गावर नेलमंगल जवळ कार आली असताना तुकमूरहून बेंगळुरूकडे निघालेला कंटेनर दुसऱ्या कारला साईड देताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला। कंटेनर डिवायडरला धडकून दुसऱ्या बाजूला समोर येणाऱ्या चंद्राम इरगोंडा एगापगोळ यांच्या कारवर कोसळला। यात कारमधील सर्वांचा कंटेनर खाली चिरडून जागीच मृत्यू झाला। घटनास्थळी कर्नाटक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कंटेनर हलवून मृतदेह बाहेर काढले। सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याने यामुळे मोरबगी गावावर शोककळा पसरली असून कुटुंबावर तर दुःखाचा मोठा आघात झालाय। अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे। पोलिसांनी 3 क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरील वाहने हटवली। या प्रकरणी नेलमंगल वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। कोल्हापूर येथील विमानतळाच्या जागेचं सर्वेक्षण करण्यासाठी केंद्रीय अधिकाऱ्यांची टीम महिनाभरात येणार आहे। त्याचा अहवाल तयार करून शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती खासदार विशाल पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे। तर सांगली लोकसभेच्या इतिहासात प्रथमच एका खासदाराने संसदेत 3 खासगी विधेयके मांडली। त्यात निवडणूक आयोग, वन्यजीव, प्राणी संरक्षण आणि पत्रकार संरक्षण कायदा ही विधेयके असून पुढच्या अधिवेशनात यावर चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। ते म्हणाले, कोल्हापूर विमानतळ होण्यासाठी केंद्रीय मंत्री राम नायडू यांनी साकडं घातलं होतं। त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। 1 महिन्यात कोल्हापूर येथील विमानतळाच्या जागेचा सर्वे करण्यासाठी केंद्रीय समिती कोल्हापूरला येणार आहे। त्यानंतर ते राज्य शासनाला अहवाल देतील। राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांकडे देखील आम्ही पाठपुरावा करू। सध्या ही जागा 160 एकर असून MIDCने सर्व अतिक्रमण काढून घेतले। धावपट्टी 1100 मीटर आहे। नोटिसा दिलेल्या शेतकऱ्यांची जागा संपादन केल्यास 1600 मीटरची धावपट्टी होणार आहे। पण मोठी विमाने उड्डाण करण्यासाठी 1980 मीटर ते 2.5 किलोमीटरची धावपट्टी लागते। केंद्रीय अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून याबाबतचा अहवाल देणार आहे। त्यामुळे कोल्हापूरच्या विमानतळाबाबत सकारात्मक असल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले। सांगली कोल्हापूर रस्त्यासाठी 1200 कोटींचा निधी मंजूर झालाय। त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे। सांगलीत भूसंपादनाची तक्रार नाही। कोल्हापूरचा वाद दोन्ही खासदारांनी मिटवावा आणि रस्ता तातडीने होण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय। कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला। यामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची तीव्रता वाढणार आहे। राज्यातील फडणवीस सरकार वेळी जागं व्हावं, कर्नाटकचा डाव उधळून लावावा, अन्यथा जनआंदोलन करू असा इशारा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत देण्यात आलाय। तर मंगळवारी अलमट्टीच्या प्रश्नावर बैठक घेऊन निर्णय घेण्याचं ठरलंय। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला। या निर्णयाविरोधात चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय समितीच्या वतीने येथील कष्टकऱ्यांची दौलत येथे बैठक पार पडली। या बैठकीला माजी आमदार नितीन शिंदे, सतीश साखळकर, समीर शहा, उमेश देशमुख, संतोष पाटील, प्रभाकर केंगार, सर्जेराव पाटील, संजय कोरे, धनंजय खांडेकर, विजय साळुंके, सचिन चौगुले, विद बर्वे आदी जण उपस्थित होते। उमेश देशमुख म्हणाले, महापुरामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते। याला जबाबदार राज्य सरकार असून पाशवी बहुमत असताना सुद्धा याबाबत चालढकल केली जाते, याचा निषेध व्यक्त केलाय। माजी आमदार नितीन राजे शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सभागृहात का ताकदीने बोलत नाही, त्यामुळे पूरबाधित प्रत्येक भागात जाऊन जनजागृती करून जनआंदोलन उभा करण्याची तयारी सुरू करायला पाहिजे असं व्यक्त केलंय। सतीश साखळकर म्हणाले, अलमट्टी धरणाच्या राज्यातील पाटबंधारे विभागातील अधिकारी हे लोकप्रतिनिधींना संभ्रम निर्माण करणारी माहिती देतात, त्यामध्ये ताकदीने भांडत नाहीत। सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी सांगली व कोल्हापूर जिल्हा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची सांगलीत पूर परिषद घ्यावी अशी मागणी केली। उपशहरातील अहिल्यानगर ते माधवनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी डंपर भरधाव वेगात चालवून
बालकास जोरदार धडक दिली। या धडकेत डंपरचे चाक अंगावर गेल्याने बालक जागीच ठार झाला। 2 वर्षीय मनोज ओंकार ऐवळे असं मयत बालकाचं नाव आहे। घटनास्थळावरून डंपर चालकाने पलायन केले। संतप्त जमावाने डंपरची तोडफोड केली। याबाबत नातेवाईक अशोक लालू ऐवळे यांनी फिर्याद दिली आहे। या घटनेची नोंद कुपवाडमध्ये झाली आहे। पोलिसांनी डंपर चालकाचा तात्काळ शोध घेत त्याला ताब्यात घेतलं। डंपर चालक मोहन तायप्पा गुजले याच्या विरुद्ध कुपवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहरातील अहिल्यानगर ते माधवनगर रस्त्यावर शनिवारी सकाळी डंपरवरील चालकाने डंपर भरधाव वेगात चालवून 2 वर्षीय बालकास जोरदार धडक दिली। या धडकेत डंपरचे पुढील डाव्या बाजूचे चाक बालकाच्या अंगावरून गेल्याने बालक जागीच ठार झालाय। अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पलायन केलं। संतप्त जमावाने डंपरची तोडफोड केली। या घटनेची माहिती मिळताच कुपवाड MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। घटनेचा पंचनामा करून पलायन केलेल्या डंपर चालकाचा शोध घेत काही तासातच त्याला ताब्यात घेतलं। त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपास पोलीस करत आहेत। छत्रपती शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूर येथे व्हावे। राजेवाडी तलावाजवळील जलसेतूचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे। तसेच आटपाडी तालुक्यातील शेणगेवाडी गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी अशी आग्रही मागणी खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी आज नागपूर अधिवेशनात औचित्याचा मुद्दा मांडून विधानसभेत केली। यावेळी सभागृहात बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले, छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्राचा प्रश्न अनेक दिवस प्रलंबित आहे। हे उपकेंद्र खानापूर येथे लवकरात लवकर व्हावे। तसेच ब्रिटिशकालीन राजेवाडी तलावाच्या पुजारवाडी हद्दीतील जलसेतूचं काम 2 वर्ष झालं रखडले। त्यामुळे राजेवाडी दिघंजी आणि लगतच्या गावांना पाणी मिळेनासं झालंय। हे काम रखडवणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका, नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली आहे। पहिल्यांदाच राजेवाडी तलावात उरमोडी आणि जेकटपूर योजनेचं पाणी आले, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झालाय। परंतु पुजारवाडी येथील जलसेतूचं काम ठेकेदाराने अर्धवट आणि अपूर्ण ठेवल्याने या भागातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिला। जलसेतूचं काम रखडल्याने राजेवाडी तलावातील पाण्याचा लाभ पुजारवाडी, पांढरेवाडी, दिघंजी, उंबरगाव, खवासपूर गावातील शेतकऱ्यांना मिळत नाही। हा प्रश्न तात्काळ मार्गी लागावा अशी मागणी आमदार बापर यांनी केली आहे। राज्यात गर्भलिंग निदान केंद्रांची संख्या वाढली आहे। अनेक ठिकाणी गैरकारभार चालत आहे। त्यामुळे महापालिका क्षेत्रातील गर्भलिंग निदान केंद्रांची तपासणी करावी व महिलांसाठी स्वच्छतागृहे तातडीने सुरू करावीत अशी सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर सांगली दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी महापालिकेला भेट देत अधिकाऱ्यांची बैठक घेतली। बैठकीला आयुक्त शुभम गुप्ता, उपायुक्त विजय यादव, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक विष्णू माने, जमील बागवान, जयश्री पाटील आदी जण उपस्थित होते। रुपाली चाकणकर यांनी महापालिकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले। त्या म्हणाल्या, महापालिका क्षेत्रातील गर्भनिदान केंद्रास भेट देऊन तपासणी करावी व गैरप्रकार करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी। महिला स्वच्छतागृहे नव्याने उभं करावे, जे आहे त्यांची दुरुस्ती करून घ्यावी। यासाठी तसेच नाले सफाई, स्वच्छता यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला केल्या। यावेळी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सहाय्यक आयुक्त डोई फोडे, सचिन सागावकर, अनिस मुल्ला, विनायक शिंदे, डॉक्टर रवींद्र ताटे, डॉक्टर वैभव पाटील, सुनील पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते। गेल्या काही दिवसांपासून सकाळी कडक ऊन आणि रात्री थंड हवामान असं वातावरण अनुभवायचं येते। यातच आज पहाटे सांगलीत दाट धुक्याची चादर पसरली होती। गुलाबी थंडी आणि दाट धुके असं वातावरण सांगलीकरांनी अनुभवलंय। धुक्यामुळे आज सूर्यदर्शन उशिरा घडले। धुक्यामुळे आज सूर्याचंही दर्शन उशिरा झालं। सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील उपनगरामध्ये धुकं पसरलं होतं। त्यामुळे वाहन चालकांना गाडीच्या लाईट लावून प्रवास करावा लागत होता। वाहतूक संथ गतीने सुरू होती। सांगलीतील तापमान सरासरी 12 ते 15 अंश सेल्सिअस होतं। सांगलीमध्ये आज पारा घसरल्याने पहाटेपासूनच सांगली आणि आजूबाजूच्या परिसरात धुक्याची चादर पाहायला मिळाली आहे। थंडीचा कडाका वाढल्याने आणि पारा घसरल्याने आज सांगलीकरांनी धुक्याचा सुखद आनंद घेतलाय। गुलाबी थंडीमध्ये गर्द दाट धुक्यातून मार्ग काढताना जाणारी वाहन आणि यामुळे सांगलीतील वातावरण हे बदलून गेलं होतं। सांगलीत अनेक मुख्य मार्गावर धुकं पाहायला मिळाले। या वातावरणात सकाळी नियमित फिरायला जाणारे तसेच वाहनधारकांना दाट धुक्यातून कसरत करावी लागली आहे। सांगलीकरांनी या धुक्याचा मनसोक्त आनंद लुटत या गुलाबी थंडीमध्ये धुक्याचा आस्वाद घेतलाय। मागील काही महिन्यांपासून हवामानाच्या लहरीपणाचा सामना नागरिकांना करावा लागतोय। कडेगावमधील एका कापड व्यापाऱ्याच्या दुकानात काम करणाऱ्या तिघांनी बनाव करून त्या व्यापाऱ्याचे हातपाय बांधून मारहाण करत लुटणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळण्यात कडेगाव पोलिसांना यश आले। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अमरावती येथे कारवाई करत तिघांना अटक केली आहे। प्रज्वल नरेश मातनकर, अभिषेक सुधाकर
बोडखे आणि ओम प्रवीणराव घोटाळे अशी अटक केलेल्यांची नावे. त्यांच्याकडून लुटीतील 1,75,000चा मुद्देमाल जप्त केलाय. नामदेव करडे यांचं कडेगाव शहरात शिवांगी कलेक्शन नावाने कापडाचं दुकान आहे. त्या ठिकाणी 28 सप्टेंबर रोजी रात्री 8:30 ते पावणे 9 वाजण्याच्या दरम्यान संशयित तिघेजण देवीला साडी घेण्याचा बहाणा करून दुकानात आले. यावेळी करडे यांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे हातपाय बांधून गळ्यातील चैन, हातातील अंगठ्या जबरदस्तीने काढून घेत पळून गेले. यावेळी करडे यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणचं एक पथक संशयितांच्या मागावर होतं. यावेळी पथकातील कर्मचारी अरुण पाटील आणि सूरज थोरात यांना माहिती मिळाली की सदरच्या गुन्ह्यातील संशयित हे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी गावचे आहेत. पथकाने तातडीने मोर्शी गावामध्ये सापळा रचून संशयित तिघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की करडे यांच्या दुकानात काम करत होते. त्यांनी पगाराचे पैसे दिले नसल्याच्या कारणातून आम्ही गुन्हा केल्याची कबुली दिली. यानंतर तिघांना ताब्यात घेऊन गुन्ह्यातील 1,75,000चा मुद्देमाल जप्त करत पुढील तपासासाठी कडेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. सांगली विधानसभेच्या निवडणुकीत जयश्रीताई पाटील यांनी उभं राहू नये अशी विनंती त्यांना वारंवार मी केली होती. तरी देखील त्या निवडणुकीत उभ्या राहिल्या. त्यांची समजूत काढण्यात मी अपयशी ठरलो. कौटुंबिक अडचण असल्यामुळे त्यांच्या पाठीशी राहिलो. पृथ्वीराज पाटील यांचा पराभव झाला, त्यामुळे त्यांनी माझ्याबद्दल व्यक्त केलेली नाराजी स्वाभाविक आहे. त्यांच्या भावना मी समजू शकतो, पण पुन्हा असं होणार नाही यासाठी प्रयत्नशील राहू असे खासदार विशाल पाटील यांनी सांगितले. शिवाय जयश्री पाटील यांच्या निलंबनाचा निर्णय आमदार विश्वजित कदम घेतील अशी माहिती खासदार विशाल पाटील यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील एक राज्य एक गणवेश योजना असफल झाली. त्यामुळे राज्य सरकारने आता यापुढे मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्याचा निर्णय घेतलाय. थेट लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा समितीकडे निधी दिला जाणार आहे. नवीन 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षापासून याबाबतची अंमलबजावणी होणार आहे. सरकारी शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या गणवेश वाटपाबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने मागील 1 वर्षी एक राज्य एक गणवेश ही योजना आणली होती. या योजनेअंतर्गत सरकारने सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्याची जबाबदारी स्वतः उचलली होती. मात्र या गणवेशाचा निकृष्ट दर्जा आणि कमी जास्त मोजमाप यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता. त्यामुळे आता सरकारने या योजनेत मोठा बदल केलाय. आता राज्य सरकारने ही जबाबदारी शालेय व्यवस्थापन समितीवर सोपवण्याचा निर्णय घेतलाय. आता शाळांकडून स्थानिक स्तरावर विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करता येणार आहे. मागील 1 वर्षी एक राज्य एक गणवेश ही योजना सुरू झाली. मात्र या योजनेअंतर्गत राज्यातील महिला बचत गटांना गणवेश तयार करण्याचं काम देण्यात आलं होतं, पण यात गणवेश निकृष्ट दर्जाचे असल्याचं अनेक वेळा समोर आले. मोजमाप चुकीचं होतं. राज्यभरातून अनेक प्रकरणे समोर आली. तसेच वेळेवर गणवेश उपलब्ध होत नव्हते. यावरून अनेक सरकारच्या निर्णयानुसार आता शालेय विद्यार्थ्यांना गणेश पुरवठ्याची जबाबदारी पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात आली आहे.